सकाळची वेळ होती. घरात लग्नाचा उत्साह अजूनही ताजा होता. दरवाजावर अजूनही फुलांची माळ हलकीच डोलत होती आणि घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात नवीन सून आली याचा आनंद दिसत होता. पण त्या आनंदामागे एक शांत वादळ दडलेलं होतं, जे अजून कुणालाच दिसत नव्हतं. आरती एक साधी, गोड, स्वप्नांनी भरलेली मुलगी. आज तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. आई-वडिलांचं घर सोडून ती आता तिच्या नव्या संसारात पाऊल ठेवत होती. तिच्या डोळ्यात थोडी भीती होती, पण त्याहून जास्त विश्वास होता. हेच आता माझं घर आहे. दारात तिचं स्वागत झालं. सासूने आरतीच्या कपाळावर हलकेच कुंकू लावलं. आरतीला आत घेतलं आणि गोड हसत म्हणाली, "या हो, आमच्या घरात तुमचं स्वागत आहे." त्या एका वाक्याने आरतीचं मन जिंकलं. तिला वाटलं, मला खूप चांगली सासू मिळाली आहे. पण त्या हसण्यात काहीतरी वेगळं होतं. एक कृत्रिम गोडवा, जो फक्त काही दिवस टिकणार होता. पहिले 2 दिवस खूप छान गेले. घरातले सगळे तिच्याशी प्रेमानं बोलत होते. सासू तिची काळजी घेत होती. "आरती, थकल्यासारखं वाटतंय ना? जा थोडा आराम कर," असं ती वारंवार म्हणायची. आरतीच्या मनात हळूहळू विश्वास बसू लागला. हे खरंच माझं घर आहे. पण तिसऱ्या दिवशी सकाळी, "आरती, अजून झोपलीस का?" सासूचा आवाज थोडा कठोर होता. आरती दचकून उठली. "नाही आई, मी उठलेच आहे. आमच्या घरात इतक्या उशिरा उठायची सवय नाही. सून म्हणून काही जबाबदाऱ्या असतात." पहिल्यांदाच त्या आवाजात गोडवा नव्हता. आरती शांत झाली. "ठीक आहे, मी लक्ष देईन," असं म्हणत ती स्वयंपाकघरात गेली. त्या दिवसापासून सगळं हळूहळू बदलायला लागलं. सासूचे छोटे छोटे टोमणे सुरू झाले. "तुमच्या आईने काही शिकवलं नाही का? स्वयंपाक असं भाजी बनवतात का? आमच्या घरची पद्धत वेगळी आहे." आरती प्रत्येक वेळी हसत शांतपणे ऐकायची. कारण तिच्या मनात एक विचार होता, मी ॲडजस्ट केलं पाहिजे. हेच माझं घर आहे. एके दिवशी संध्याकाळी घरात नातेवाईक आले होते. सगळ्यांसमोर सासू हसत हसत म्हणाली, "आमची सून ना अजून शिकते. स्वयंपाकात थोडी वीक आहे." सगळे हसले. आरतीच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण डोळ्यात मात्र पाणी साचलं होतं. त्या रात्री ती एकटीच खोलीत बसली होती. हातात फोन होता. आईचा नंबर समोर दिसत होता, पण कॉल करायची हिंमत होत नव्हती. आईला सांगितलं तर ती काळजी करेन म्हणून शांत राहिली. तिचा नवरा रोहन तो सगळं बघत होता, पण शांत होता. एकदा आरतीने हळूच विचारलं, "रोहन, आई माझ्याशी असं का बोलतात?" रोहनने फक्त एवढंच म्हटलं, "तू जास्त विचार करू नकोस. आई अशीच आहे. ॲडजस्ट होईल सगळं." त्या उत्तराने आरतीचं मन तुटून गेलं. दिवस जात होते. टोमणे वाढतच होते आणि आरतीचं हसू कमी होत होतं. ती आता स्वतःला हरवायला लागली होती. एक दिवस आरतीने खूप प्रेमानं जेवण बनवलं. तिला वाटलं आज आई खुश होतील. पण सासूने पहिलाच घास घेतला आणि म्हणाली, "मी सांगितलं होतं ना, असं नको करूस. काही कळत नाही का तुला?" त्या आवाजात राग होता आणि अपमानही. त्या क्षणी आरतीच्या डोळ्यातून अश्रू थांबले नाहीत. त्या रात्री ती खिडकीजवळ बसली होती. बाहेर अंधार होता आणि तिच्या मनात तिने स्वतःलाच विचारलं, "मी खरंच इतकी चुकीची आहे का? की फक्त मला स्वीकारलं जात नाहीये?" आणि तेव्हाच तिच्या मागून सासूचा आवाज आला, "आरती, उद्यापासून सगळं काम तू एकटीच करशील हां. आता वेळ झाली आहे तुला घराची जबाबदारी घ्यायची." आरतीने मागे वळून पाहिलं. त्या चेहऱ्यावर पुन्हा तेच बनावट हसू होतं. पण आता आरतीला सगळं स्पष्ट दिसत होतं. त्या रात्री आरती शांतपणे झोपली, पण तिच्या मनात एक प्रश्न सतत फिरत होता. ही फक्त सुरुवात आहे का? की अजून काही मोठं होणार आहे? त्या घरात सगळं व्यवस्थित दिसत होतं. मोठं घर, व्यवस्थित माणसं, संस्कारी वातावरण. पण काही घरं अशी असतात जिथे भिंती सुंदर असतात, पण त्या भिंतींमध्ये दडलेले वास्तव फार वेदनादायक असतं. आरतीला अजून हे सगळं समजलं नव्हतं. लग्नानंतर 4थ्या दिवशी सकाळी आरती लवकर उठली. आज ती स्वतःहून सगळं नीट करायचं ठरवते. तिने स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवायला सुरुवात केली. सासू आत आली. काही क्षण शांतपणे बघत राहिली आणि अचानक म्हणाली, "साखर एवढी का टाकलीस? आमच्या घरात इतका गोड चहा कोणी पित नाही." आता मात्र आरती घाबरली. "सॉरी आई, मी लक्ष देईन." "फक्त सॉरी बोलून चालत नाही. काम नीट करायला शिक." त्या शब्दांनी आरतीच्या मनात पुन्हा एक छोटासा धक्का बसला.
दिवस जसे जसे पुढे जात होते तसतसं सासूचं वागणं अजून स्पष्ट होत होतं. ती प्रत्येक गोष्टीत चूक काढायची. कपडे नीट घाल ग, असं हसायचं नाही. बाहेरच्या लोकांसमोर थोडं कमी बोल. आरतीला आता कळायला लागलं होतं, ही फक्त सूचना नव्हती, हा तिचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न होता. एक दिवशी दुपारी आरतीने घर साफ केलं होतं. सगळं व्यवस्थित केलं होतं. ती थोडा वेळ बसली होती. इतक्यात सासू आली आणि मोठ्याने म्हणाली, संपलं का तुझं काम, की अजून आरामच चालू आहे? आई, सगळं काम झालं आहे, आरती हळू आवाजात म्हणाली. सासूने मुद्दाम धूळ असलेला एक कोपरा दाखवला. हे बघ, हेच का तुझं काम संपलं? आरतीने पुन्हा शांतपणे साफ केलं. त्या संध्याकाळी रोहन ऑफिसमधून आला. आरतीने हसत त्याला पाणी दिलं, पण सासूने लगेच मध्ये बोलली, आज तुझ्या बायकोने काय केलं माहितीये का? सगळं काम अर्धवट सोडून नुसती बसली होती. आरतीने आश्चर्याने रोहनकडे पाहिलं. नाही, मी पण रोहनने तिचं वाक्य पूर्ण होऊ दिलंच नाही. आरती, थोडं लक्ष दे ना. आई काहीतरी सांगत आहे, म्हणजे कारण असेल काही. त्या क्षणी आरतीला पहिल्यांदाच जाणवलं, इथे माझं कोणी ऐकणार नाही. त्या रात्री ती आरशासमोर उभी होती. तिने स्वतःकडे पाहिलं. ही मी आहे का? जी इतकी कॉन्फिडंट असायची, ती जी स्वतःचे निर्णय घेत होती, आता ती स्वतःलाच ओळखू शकत नव्हती. 5व्या दिवशी सासूने तिला सकाळीच सांगितलं, आज सगळा स्वयंपाक तू कर, पाहुणे येणार आहेत. आरतीने पूर्ण मेहनत घेतली. स्वयंपाक केला, घर सजवलं, पाहुणे आले, सगळे जेवायला बसले. पहिला घास घेताच सासू म्हणाली, मी सांगितलं होतं ना, अजून तिला शिकायचं आहे. पाहुण्यांसमोर पुन्हा तिची थट्टा झाली. त्यावेळी आरतीने मान खाली घातली, पण तिच्या डोळ्यात अश्रू थांबत नव्हते. त्या रात्री तिने शेवटी आईला कॉल केलाच. फोन लागला. आईचा आवाज ऐकून तिचा आवाज थरथरला. हॅलो आई. काय ग आरती, कशी आहेस? आईने प्रेमानं विचारलं. आरती काही क्षण काही बोललीच नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते, पण तिने स्वतःला सावरलं आणि हसत म्हणाली, मी छान आहे आई, खूप खुश आहे. आईने विचारलं, खरंच ना? आरतीने डोळे पुसले आणि म्हणाली, हो ग आई. आता कॉल कट केला. त्या एका होमध्ये किती वेदना होता हे फक्त तिलाच माहिती होतं. दिवसेंदिवस ती आतून तुटत होती, पण बाहेरून हसत होती. ती स्वतःला समजावत होती, थोडंसं अजून सहन कर, सगळं ठीक होईल. पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी तिला जाणवत होतं, काहीतरी खूप चुकीचं चाललं होतं. एक दिवस आरतीला अचानक तिच्या जुन्या मैत्रिणीचा फोन आला. कशी आहेस? लग्नानंतर बदललीस. आरतीने फोनकडे पाहिलं आणि काही सेकंद विचार केला. तिला सगळं सांगावंसं वाटत होतं, पण तिने फक्त एकच रिप्लाय केला, मी ठीक आहे. त्या रात्री सासू आणि रोहन काहीतरी बोलत होते. आरतीने दुरूनच ऐकलं. सासू म्हणत होती, तिला जास्त मोकळं सोडू नकोस, नाहीतर हातातून जाईल. हे ऐकून आरतीच्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्याबद्दल असं बोललं जातंय. ती शांतपणे तिच्या खोलीत गेली, दार बंद केलं आणि पहिल्यांदाच ती खूप जोरात रडली. त्या अश्रूंमध्ये एक वेदना होती, एक अपमान होता आणि एक प्रश्न, मी या घरात राहून स्वतःला हरवणार आहे का? आणि त्याच क्षणी तिच्या मनात एक छोटासा विचार आला, कदाचित आता मला स्वतःसाठी उभं राहायला लागेल. पण ती अजूनही शांत होती, कारण तिला माहीत नव्हतं तिचं एक पाऊल या घरात काय वादळ आणणार आहे. आता ती प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन बघत होती, प्रत्येक शब्द, प्रत्येक टोमणा. आणि सकाळी सासूने नेहमीप्रमाणे आवाज दिला, आरती, चहा झाला का नाही अजून? यावेळी आरतीने शांतपणे उत्तर दिलं, हो आई, झाला आहे. तुम्हाला कमी साखरेचा बनवला आहे. सासू काही क्षण थांबली. तिला आरतीच्या आवाजातला बदल जाणवला. नाश्त्याच्या वेळी सासूने मुद्दाम टोमणा मारला, आज तरी नीट बनवलं आहेस, नाहीतर रोजचं काही सांगायला नको. आरतीने पहिल्यांदा सरळ डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं, मी रोजच नीट बनवते आई, फक्त तुम्हाला ते दिसत नाही.
टेबलवर शांतता पसरली. रोहनने आश्चर्याने आरतीकडे पाहिलं. सासूचा चेहरा बदलला. काय म्हणालीस तू? मी फक्त सत्य सांगितलं. आरतीचा आवाज स्थिर होता. त्या दिवसापासून घरातलं वातावरण पूर्ण बदललं. आता टोमण्यांवरती आरती शांत राहत नव्हती. ती उत्तर द्यायला लागली होती. एक दिवस सासूने सगळ्यांसमोर पुन्हा आरतीला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. ही मुलगी ना अजून घर सांभाळायला तयार नाही. आरतीने लगेचच उत्तर दिलं. घर सांभाळायला तयार आहे आई, पण सन्मानाने. हे ऐकून सासू भडकली. तू मला शिकवणार आहेस का ग आता? नाही आई, फक्त स्वतःचा अपमान सहन करणार नाही. त्या क्षणी रोहन मध्ये पडला. बस करा दोघींनी, रोजचं नाटक झालं आहे. आरतीने रोहनकडे पाहिलं. नाटक? हे नाटक नाही रोहन, ही माझी रियालिटी आहे. त्या दिवशी पहिल्यांदाच आरतीने तिच्या भावना जोरात व्यक्त केल्या. त्या रात्री सासूने रोहनला परत सांगितलं, तुझी बायको आता खूपच जास्त हाताबाहेर जात आहे. तिला आत्ताच थांबव, नाहीतर उशीर होईल. रोहन गोंधळून गेला. एकीकडे आई, एकीकडे पत्नी. दुसऱ्या दिवशी रोहनने आरतीशी बोलण्याचा प्रयत्न केला. आरती, तू थोडं शांत राहू शकत नाहीस का? आरतीचा आवाज आता ठाम होता. मी खूप दिवस शांत राहिले रोहन, पण त्याचा फायदा घेतला गेला. आई वाईट नाही आहे, रोहन म्हणाला. मग मी वाईट आहे का? हा प्रश्न ऐकून रोहन गप्प झाला. त्या दिवसानंतर घरात रोज वाद व्हायला लागले. लहान गोष्टी मोठी व्हायची आणि प्रत्येक वेळी आरती स्वतःसाठी उभी राहायची. पण या सगळ्यात शेवट अजून बाकी होता. कारण सासू आता फक्त टोमणे मारत नव्हती, ती काहीतरी मोठं प्लॅन करत होती. एक दिवस घरात परत नातेवाईक आले. सासूने मुद्दाम सगळ्यांसमोर विषय काढला. आमच्या घरात ना शिस्त खूप महत्वाची आहे, पण काही लोकांना ती पाळता येत नाही. सगळ्यांचे लक्ष आरतीकडे गेलं. आरती शांत बसली होती, पण यावेळी सासू थांबली नाही. ही मुलगी आमच्या घरात येऊन नियम शिकवते. ते ऐकताच आरती उभी राहिली. तिच्या डोळ्यात राग होता आणि अश्रूही. बस कर आई, खूप झालं. सगळे स्तब्ध झाले. मी येथे आल्यापासून एकही दिवस असा नाही गेला जिथे तुम्ही मला कमी लेखलं नाही. मी प्रयत्न केला, ॲडजस्ट केलं, पण तुम्हाला कधी ते दिसलं नाही. सासूने रागाने उत्तर दिले, कारण तू कधीच आमच्या घराची झाली नाहीस. हे ऐकताच आरतीचं मन पूर्णपणे तुटलं. घराचं होण्यासाठी आधी माणसासारखं वागणं मिळालं पाहिजे. त्या क्षणी रोहन जोरात ओरडला. बस कर आरती, आईशी असं बोलायचं नाही. आरतीने त्याच्याकडे पाहिलं. तोच क्षण होता जिथे तिला सगळं स्पष्ट झालं. तो कधीच माझ्या बाजूने उभा राहणार नाही. ती शांत झाली. काही क्षण काहीच बोलली नाही आणि मग हळू आवाजात म्हणाली, ठीक आहे, आजपासून मी काहीच बोलणार नाही. सगळ्यांना वाटलं वाद संपला, पण तो फक्त वादाचा शेवट नव्हता. तो एका मोठ्या निर्णयाची सुरुवात होती. त्या रात्री आरतीने शांतपणे तिचं कपाट उघडलं. तिने तिचे कपडे बॅगेत ठेवायला सुरुवात केली. डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळी शांतता होती. आता मी स्वतःला हरवणार नाही. दाराबाहेर सासू हसत होती. तिला वाटलं ती पुन्हा उद्या शांत होईल, पण तिला अजून माहिती नव्हतं उद्याची सकाळ या घरासाठी सगळं बदलून टाकणार आहे. उर्वरित कथेचा